गुड मॉर्निंग. आज ग्रंथासाठी बनवले पालक सूप. कधी-कधी तिला खूप भूक लागलेली असते, तेव्हा ही अशी सोपी रेसिपी कामाला येते. आज मस्त नवीन वर्षाचं नवऱ्याकडून गिफ्ट भेटलं होतं, म्हणून तर अजून छान वाटत होतं. मग त्यांना खुश करण्यासाठी मस्त पावभाजी बनवली होती. दूधवाल्या काकांनी चीक दिला होता, म्हणून त्याचं खरवस करायचं होतं. मला खूप आवडतं. इथून मागे मी डेअरीमधून आणून खात होते, पण ह्यावेळेस स्वतः करून पाहावं म्हटलं. मग ते पहिल्या वेळी केलं तरी खूप छान झालं होतं आणि त्याच्या वड्या देखील मस्त पडल्या होत्या. ग्रंथ आणि हे खेळत होते. मग मी माझे घरातली कामं आवरून घेतली आणि नवीन वर्ष चालू झालं म्हणून स्वामींना जाऊन यायचं होतं. मस्त तयार झालो आणि मंदिरात गेलो. मंदिरात दर्शन घेतलं. प्रसाद म्हणून शिरा भेटला होता. तो प्रसाद मी ग्रंथाला देखील खाऊ घातला. तसं तर मी तिला गोड देत नाही, पण प्रसाद म्हणून दिला. थोडा वेळ तिथेच बसलो. छान वाटत होतं मंदिरात. येताना उशीर झाला होता. मग बाहेरूनच येताना पिझ्झा खाल्ला होता. शिवला पिझ्झा खूप आवडतो. आणि ग्रंथाला बाहेर जायला खूप जास्त आवडतं. तिला बोलायला काही जरी येत नसलं, तरी सारखं भूर करत असते आणि बाहेर जर फिरायला नेलं तर अजिबात त्रास देत नाही. मग घरी आलो, ग्रंथाला दूध पाजवून झोपी लावलं. असा संपवला दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.